बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. हाउ टाइम विल बिकम अ टीचर, आगे आने वाला समय शिक्षक कैसे बनेगा. आज आपण चर्चा करणार आहोत त्या विषयाचे शीर्षक आहे येणारा काळ हाच कशा प्रकारे शिक्षक म्हणून सिद्ध होईल ते आपण पाहूयात. आता बापूजी सर्व मुलांना म्हणतात परम शांती. ते पुढे म्हणतात की आगामी काळात जसजशा परम महाशांतीच्या लहरी व्हायब्रेशन्स खूप जास्त वेगाने दूर दूरपर्यंत पसरतील तसतशी बेहदच्या परिवारातील मुलांच्या संख्येमध्ये पण वाढ होईल आणि त्यामुळेच अजून जास्त परम शांती पसरेल. याचा परिणाम साहजिकच वायुमंडळातून सर्व स्थूल आणि सूक्ष्म सृष्टीमध्ये पण दिसून येईल. जसे जे मोठमोठे गुंड, दरोडेखोर, भ्रष्टाचारी, अत्याचारी ते सर्व कायद्याच्या कचाट्यातून सहसा सुटून जातात ना. पण वायुमंडळातील परम महाशांतीच्या लहरी जशा त्यांना शिवतील तसे चहूबाजूनी वायुमंडळ हळूहळू शांत होत जाईल. तसं पाहिलं तर तिसऱ्या महाविश्वयुद्धाची तलवार अंकुश म्हणून सतत लटकत राहील. असे वाटेल की युद्ध कुठल्याही क्षणी सुरू होईल, विनाश होईल. पण हळूहळू हे विश्वयुद्ध विनाशकारी होणार नाही आणि परमशांतीच्या लहरींनी वातावरण हळूहळू शांत होत जाईल. सर्वत्र परम महाशांती होत जाईल. सर्वत्र परम महाशांती होत होत आपले ब्रह्माकुमारीमधील 9 लाख बच्चे पण आपल्याच सोबत येतील. हे सर्व आत्ताच्या घडीला अशक्य प्राय वाटत असले तरी पण लवकरच हे चित्र आपल्याला दिसणार आहे. कारण की बघा, जे बेहदचे बच्चे आहेत 9,16,000 त्यांच्यासोबत 33 कोटी देवी देवतांचे आत्मे सुद्धा जोडले जातील. हळूहळू परम महाशांतीचे वातावरण इतके पसरेल आणि वातावरण इतके छान होईल की जे अपराधी भ्रष्टाचारी आहेत तेच स्वतःला मारतील. त्यांना दुसऱ्या कुणी शिक्षा करण्याची गरजच राहणार नाही. ते स्वतःच म्हणतील की मी महापापी आहे, अत्याचारी आहे, भ्रष्टाचारी आहे, मला शिक्षा द्या, मला मारा, मला फाशी द्या. ते आता सर्वांची माफी मागतील. म्हणतील की आम्हीच तुमचे अपराधी आहोत आणि आम्हाला शिक्षा द्या किंवा माफ तरी करा. पण आता परम महाशांतीच्या लहरी सर्वत्रच पसरल्यानंतर सर्व आत्मे आणि त्यांच्यासोबत पूर्ण सृष्टीमध्ये परम शांतता पसरेल. आता कुणीच कुणाला दुःख देण्याचा, बदला घेण्याचा विचार करणारच नाहीत. असे पापी, अत्याचारी, मोठमोठे असुर जे ब्रह्मांडाच्या पहिल्या परार्धापासून आपल्यावरील 7 लोक व्यापून बसले होते, पहिल्या परार्धापासूनचे देवता, भूत, प्रेत जे सूक्ष्म दुनियेमध्ये बसून सर्व दुष्कर्म करत होते, तेही या परम महाशांतीच्या लहरींनी हळूहळू परम शांत होतील. ते स्वतःच अनुभवतील की मी खूप अत्याचार केले आहेत, खूप चुकीचे वागलो आहोत. ही उपरती झाल्यावर लगेचच परम महाशांतीचे वातावरण त्यांना परम महाशांती देईल. आता सर्व काही हळूहळू बदलू लागेल आणि वायुमंडळातील वायुतत्व हळूहळू परम वायूमध्ये आणि परम वायुतत्व परम अग्नितत्वामध्ये बदलून जाईल. हळूहळू सर्व सृष्टीतील चराचर परम अग्नितत्वामध्ये बदलेल आणि परम अग्नितत्वातून चराचर सृष्टी परम आकाश तत्वामध्ये बदलून जाईल. आता सर्व सृष्टी परम आकाशामध्ये सामावून जाईल आणि नंतर केवळ परम आकाश तत्वच शिल्लक राहील. तत्व परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये पुढे परम आकाश तत्व, परम महतत्व आणि परम महतत्व नंतर परम प्रकाशामध्ये बदलून जाईल. यानंतर 10 कलेच्या परम प्रकाशाचे वायुमंडळ सर्वत्र पसरेल. या पायरीवर 10 कलेच्या पेक्षा सुद्धा कमी पॉवरचे आत्मे वायुमंडळात सर्वत्र डिझॉल्व्ह होऊन जे आत्मे शिल्लक राहिलेले असतील त्यांच्या मुक्ती, जीवनमुक्तीचे कार्य सुरू होईल. ही सर्व कपोल कल्पना किंवा काल्पनिक नसून या सर्व घटना आपल्या निकट भविष्यात जरूर घडणार आहेत. यावर विश्वास ठेवा. यासाठी थोडीशी वाट बघायला लागेल, पुरुषार्थ तीव्र करावा लागेल आणि बेहदचे भाग्य बनवावे लागेल. आता परम महाशांती म्हणत बापूजी सर्व मुलांना बेहदचा परम 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 आशीर्वाद देतात आणि पुरुषार्थ तीव्र करण्यासाठी प्रेरणा सुद्धा देतात. श्रोते हो, हा व्हिडिओ आपल्याला पटला असेल, आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा, छान छान कमेंट्स करा. तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपले बेहदचे भाग्य बनवा. बेहद की परम शांती
Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.